चक्क कारभाऱ्याने माझ्यावर हात उचलला तर नमस्कार मंडळी, मी मोनिका. दिवसाची सुरुवात एवढ्या मस्त वातावरणापासून झाली. मग काही येडे वाकडे दात घासले आणि तोंड पोताला फिरून घेतला. जोपर्यंत ही ड्रिंक पित नाही का तोपर्यंत एनर्जीच येत नाही स्वयंपाक करायला. मग मस्त पैकी स्वयंपाक केला ना. आमचं प्रेम चहा प्रेमी आहे, मग त्यांच्यासाठी चहा बनवून दिला. आणि आपल्या नवऱ्याच्या अंगात किती बारीक किडेत का हे फक्त बायकोलाच माहिती असतं कसे मारतात बघा. पण आपण लय रगेल माणूस आहे, एवढ्या माराने आपल्याला काही सुद्धा होत नाही. मग कारभाऱ्याला वाट लावला आणि ह्या भवानीचा फोन आला. आम्ही तर पीएचडीच करून ठेवली. दात काढण्याची तर एखादी स्पर्धा असते ना, आम्ही तर मेडलच घेऊन आलो असते. याच चक्कर मध्ये माझ्या पाण्याला पार उकळी आली. मग मस्त पैकी आंघोळ केली. मग येऊ का आत्या, आता मी थेट चालली कपडे धुवायला. मला मरणाचा कंटाळा येतो कपडे धुवायचा, पण धुवा तर लागतेच. आणि आता एक आणि सगळ्यात महत्वाचं काम राहिलं तर ते म्हणजे जेवण. मस्त पैकी जेवण केले. झाडाला तर बघा ना गोळा उठल्यासारखं झालं. एक तर गचकलच वाटत, रोग पडल्यासारखे झाले झाड. मग त्यांना पाणी दिलं. तेवढ्यात आमचं पार्सल आलं. तर ही जीन्स मागवली बरं का, आपल्यासाठी नाही आमच्या दीदीसाठी. मग काय आपल्याला दमबिम निघत नाही. ट्राय करून बघते तर काय जीन्स कमी पजामा जास्त वाटत होता, आपल्याला तर बिलकुल येत नाही. आणि संध्याकाळी स्वयंपाकामध्ये फक्त भाजी भाकरी बनवलं तर आजच्यासाठी एवढंच बरं का.